मी संदीप दत्तात्रय कोलगे, जयंत गोविंदराव शिंदे, गणेश आनंद कोलगे आम्ही शिरगाव कुंभारी पोपली तीन गावातर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो। महाशिवरात्रीला लाट तोडून शिमग्याची सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने यात्रेची सुरुवात झालेली आहे। आज ती लाट तासून इथं या ठिकाणी आणली जाईल आणि उद्या आपल्या महाकाल देवीची जागृत देवस्थानची यात्रा या ठिकाणी भरवण्यात येणार आहे। त्या यात्रेनिमित्त या ठिकाणी यात्रेची तयारी या ठिकाणी जोरात चालू झालेली आहे की आज इथं मंडप, डेकोरेटर्स, विद्युत रोषणाई, परत लाटेचे इथं लाट फिरण्याचा जो आहे तो काम सुद्धा आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे। आणि विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम या यात्रेचं महत्त्व म्हणजे हिंदू मुस्लिम यांचं ऐक्याचं प्रतीक इथं हे नवस आपण ज्यावेळी बोलतो ते नवस फेडण्यासाठी ते प्रचंड गर्दी असते आणि ती प्रचंड गर्दी आम्ही तीन गावच्या वतीने व्यवस्थित नियोजन करून त्यांना चांगलं सुलभ दर्शन मिळेल आणि ज्यांना अर्जंट घाई आहे त्यांची सुद्धा आम्ही एक VIP पास म्हणून काढून त्यांना जर ज्यांची घाई आहे त्यांना आम्ही लवकरात लवकर दर्शन मिळेल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि आम्ही शिरगाव कुंभारी पोपली तीन गावातील सर्व मंडळी आम्ही या ठिकाणी ह्या यात्रा कशी सुरळीत पार पडेल याचं आम्ही उत्कृष्टप्रमाणे नियोजन केलेलं आहे। फुलांची सजावट, अन्नप्रसादी याचंही नियोजन दिलं। आमची चाकरमानी मंडळी शिरगाव कुंभारी पोपली या तीन गावातील चाकरमानी मंडळी यायची सुरुवात झालेली आहे आणि सर्व मंडळी या तीन गावातील येऊन या यात्रेला अशी प्रचंड गर्दी असते। या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा ठेवलेलं आहे। दुपारच्या वेळेत 12 ते 3 या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। कारण लांबून लोक आलेले असतात, त्यांचे महाप्रसाद त्यांना मिळावा यासाठी आम्ही 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आम्ही त्यांची महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आहे। नंतर मांड भरतो, तत्पूर्वी आम्ही गुणवंतांचा आणि आमच्या देणगीदारांचा या मांडाच्या ठिकाणी आम्ही सत्कार करतो। ढोलवाद्य आहे। नंतर कबड्डीच्या स्पर्धेला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि तो अंतिम सामना सुद्धा उद्या रात्री 8 वाजता पार पडणार आहे। आणि इथे कोणताही अनुचित प्रकार न करता ही यात्रा शांततेत पार पडते।